आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकला सुरुवात करायची आहे. तर त्याआधी सुरू करण्याअगोदर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील, या टॉपिकची पूर्ण माहिती मिळत जाईल. कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय तर व्यवसायामध्ये म्हणजे व्यावसायिक संघटनामध्ये कॅपिटल एवढंच रक्ताला महत्त्व आहे. द सोल ट्रेडर इंट्रोड्यूस कॅपिटल आउट ऑफ हिज ओन पॉकेट. एकल व्यापारी संस्था स्वतः भांडवल व्यवसायामध्ये गुंतवतो. सिमिलर द पार्टनर्स अल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट. तशाचसारखे बिझनेसमॅन किंवा पार्टनर्स ब्रिंग स्वतःचे कॅपिटल आणून व्यवसायाला सुरुवात करतात. बट इन केस ऑफ कंपनी फ्रॉम द बिझनेस ऑर्गनायझेशन द कॅपिटल रेज थ्रू द इश्यू ऑफ शेअर्स. परंतु कंपनी हा व्यवसाय सांगण्याचा प्रकार भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करते. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंज इन द साइज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. जॉईंट स्टॉक कंपनी ॲज अ मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इमेज to meet the requirement of large size business to remove the main defect or limitation of the partnership form of organization. म्हणजे कंपनी हा व्यवसाय संघटनेच्या मध्ये अनेक मोठ्या स्वरूपामध्ये व्यवसाय केला जातो. त्यामध्ये भागीदारी संस्थेमध्ये असणारे दोष, त्यातूनच हा व्यवसाय संस्थेचा प्रकार उगम आलेला आहे. अनलिमिटेड लायबिलिटी, शॉर्टेज फंड. It was therefore felt necessary to collect the capital from the public at large and encourage the public contribute capital. Here the principle of limited liability was adopted. म्हणजेच काय तर या भागीदारी संस्थेमध्ये अमर्यादित जबाबदारी, भांडवलाची उभारणी कमी किंवा भांडवलाची कमतरता यातूनच काय झाले तर मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करता येते आणि मर्यादित जबाबदारी यातूनच हा व्यवसाय संघटनेचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. तर शेअर अँड शेअर कॅपिटल म्हणजेच काय भाग आणि भाग भांडवल. तर काय त्याचा अर्थ पाहूया. ॲज पर सेक्शन 284 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक ॲज वेल. म्हणजेच काय भाग हे भाग भांडवलातील एक हिस्सा आहे कंपनीचा आणि भाग साठा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. शेअर कॅपिटल मीन्स भाग भांडवल म्हणजे काय कॅपिटल रेज बाय कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. भागीदारी कंपनी भांडवलाची उभारणी भागांची विक्री करून करते. इन केस ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट नोन ॲज शेअर्स. म्हणजेच काय ते लहान लहान छोट्या छोट्या भागामध्ये विभागले जातात, त्यालाच भाग असं म्हटलेलं आहे. दिस इज व्हाय इट इज नोन ॲज शेअर कॅपिटल. त्यालाच भाग भांडवल असं म्हटले. म्हणजेच भाग भांडवलचा एक छोटासा हिस्सा म्हणजेच भाग असं म्हटलं. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट कंपनी कॅन इश्यू 2 टाईप्स ऑफ शेअर्स नेमली इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर. कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करते. इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग, प्रेफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भाग. तर इक्विटी शेअर्स म्हणजेच काय अ शेअर विच इज नॉट प्रेफरन्स शेअर इज अन इक्विटी शेअर्स. It means that if the shareholder is not entitled to a fixed dividend or have priority at the time of repayment of capital will be treated as equity share capital. म्हणजेच काय It means that shareholder is not entitled to fixed dividend. म्हणजे समहक्क भागांना निश्चित दराने दिलं जात नाही लाभांश आणि त्याचबरोबर निश्चित दराने त्यांची भांडवलसुद्धा परत केलं नाही. इक्विटी शेअरहोल्डर पार्टिसिपेट इन प्रॉफिट ऑफ अ कंपनी आफ्टर ऑल प्रेफरन्शियल राईट हॅव बीन सॅटिस्फाईड. म्हणजेच काय भांडवलातील पहिल्यांदा अग्रहक्क भागधारकांना हिस्सा दिल्यानंतर लाभांश स्वरूपामध्ये शिल्लक राहिल्यानंतर समहक्क भागांना दिला जातो. इक्विटी शेअर्स आर द रिस्क बिअरर अँड देअर फॉर द रिअल ओनर. कंपनी समहक्क भागधारक हे काय करतात जोखीम स्वीकारणारे असतात आणि व्यवसायाचे मालक असतात. अँड कॅन गेट डिवाइड आफ्टर पेमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड डिवायडेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर. म्हणजेच काय सगळे खर्च वगैरे भागून झाल्यानंतर डिव्हिडंड भागून झाल्यानंतर मग समहक्क भागधारकांना दिला जातो. खाली दिला आहे प्रेफरन्स शेअर्स अग्रहक्क भागधारक. प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅव राईट द रिस्पेक्ट टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल
ऑफ वाइंडिंग ऑफ कंपनी म्हणजेच कंपनीचे विसर्जनाच्या समयी पहिल्यांदाच अग्रहक्क भागधारकांना त्यांचे भांडवलाची परतफेड लाभांशाबाबत खात्री दिली जाते. Thus, preference shareholder enjoy preferential rights in case of payment of dividend and repayment of capital. अग्रहक्क भागधारकांना मात्र त्यांच्या वेळेवर त्यांच्या भांडवलाची परतफेड आणि लाभांशाची निश्चित दराने हमी दिली जाते. प्रेफरन्स शेअर होल्डर गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजेच काय, अग्रहक्क भागधारकांना निश्चित दराने डिव्हिडंड दिला जातो कोणाच्या समहक्क भागधारकाच्या तुलनेत. ऑन द बेसिस ऑफ ॲडिशनल राईट ऑर बेनिफिट प्रेफरन्स शेअर्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड ॲज फॉलो. आता प्रेफरन्स शेअर्सचे प्रकार दिले. क्युम्युलेटिव्ह नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे संचयी असंचयी अग्रहक्क भाग. रेडिमेबल अँड इरेडिमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच काय, परतफेडीचे न परतफेडीचे. पार्टिसिपेट अँड नॉन पार्टिसिपेट म्हणजे लाभभागी आणि अलाभभागी अग्रहक्क भाग. कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच रूपांतरीय आणि अरूपांतरणीय म्हणजे परिवर्तनीय किंवा अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. ॲज द अबव्ह क्लासिफिकेशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स does not affect on the accounting entries. Detailed explanation is not given here. आता खाली दिले टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. आता भाग भांडवलाचे प्रकार दिले आहेत. द डिफरन्स टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल ॲज फॉलो. बघा, अथॉराइज कॅपिटल. द अथॉराइज कॅपिटल इज द अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल विच अ कंपनी इज अथॉराइज टू इश्यू बाय मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजेच कंपनीच्या घटनापत्रकामध्ये कंपनीचं भांडवल हे भागभांडवल हे अधिकृत भागभांडवल म्हणून नोंदवलेलं असतं. द अमाऊंट ऑफ अथॉराइज कॅपिटल इज डिटरमाइंड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द फ्युचर रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. भविष्यकाळाची गरज लक्षात घेऊन अथॉराइज कॅपिटल हे अगोदरच निश्चित केलं जातं. दिस कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज नॉमिनल कॅपिटल. यालाच नाममात्र भांडवल असं म्हटलं जातं. तर रजिस्टर कॅपिटल किंवा नोंदवलेले भांडवल असं म्हटलं. दिस इज द मॅक्झिमम अमाऊंट विच हॅज अ कंपनी इज अथॉराइज टू रेज बाय द इश्यू ऑफ शेअर्स. ज्या कंपनीला भांडवलाची गरज लागते जास्तीत जास्त त्या कंपनी काय करते, भागांची विक्री करून भांडवल उभारते. द अथॉराइज कॅपिटल कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज बाय अडॉप्टिंग द प्रिस्क्राईब्ड लिगल प्रोसिजर. म्हणजे भांडवल कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार हा कायदेशीररित्या दिलेला असतो. इश्यू कॅपिटल म्हणजे विकले गेलेले भांडवल. इश्यू कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ अथॉराइज कॅपिटल. अधिकृत भागभांडवलाचा एक भाग आहे. विच इज द अफर्ड टू द पब्लिक फॉर सबस्क्राईब इफ द कंपनी इश्यू ऑल इट्स शेअर्स. म्हणजेच कंपनी भागांची विक्री करत असते. इश्यू कॅपिटल विल बी इक्वल टू अथॉराइज कॅपिटल. इश्यू कॅपिटल हे नेहमी अधिकृत भागभांडवल असतं. जनरली कंपनी इश्यू द नंबर ऑफ शेअर विच आर सफिशियंट टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी ॲट द टाईम ऑफ देअर इश्यू. म्हणजेच काय, जे सफिशियंट असेल त्यावेळेसच त्याचं गरजेनुसार त्याची भांडवलाची उभारणी करण्यासाठी भागांची विक्री करते कंपनी. द पार्ट ऑफ अथॉराइज कॅपिटल विच इज नॉट इश्यू टू पब्लिक नोन ॲज अनइश्यूड कॅपिटल. म्हणजेच काय, न विकलेलं कॅपिटल असंही नसतं. म्हणजेच द पार्ट ऑफ अथॉराइज कॅपिटल विच इज नॉट इश्यू टू पब्लिक इज नोन ॲज अनइश्यू कॅपिटल. त्यानंतर सांगितलं आहे सबस्क्राईब कॅपिटल. सबस्क्राईब कॅपिटल इज दॅट part of issue capital which is actually subscribed by the public when the shares issued for subscription are fully subscribed. Issue capital would be the same as the subscribed capital. The part of issue capital is not subscribed by the public are known as unsubscribed capital. म्हणजेच काय, अनसबस्क्राईब कॅपिटल असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर थोडक्यात जे सबस्क्राईब कॅपिटल म्हणजेच विक्री झालेले किंवा खपलेले भांडवल. म्हणजेच जेवढे भाग विक्रीस काढलेले तेवढेच ते पूर्णच्या पूर्ण अर्ज विक्रीस गेलेले असतात, त्यालाच विक्री झालेले असे कॅपिटल असं म्हटलेलं आहे. तर आपण इथंच थांबू. त्यानंतर पुढचा भाग नंतर पाहू.